नमस्कार. मेष राशीच्या माझ्या लाडक्या आणि अत्यंत जिद्दी बांधवांनो, आजचा दिवस तुमच्या आयुष्यात एक असा वळण घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होतात. तुम्हाला असं वाटतंय का की तुमचे प्रयत्न खूप आहेत पण फळ मात्र मिळत नाहीये, किंवा नशिबाची साथ कुठेतरी कमी पडतीये? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नियतीने पाठवलेला एक संकेत आहे असं समजा. आज 3 मे 2026 रविवारचा हा दिवस तुमच्यासाठी नेमका कोणता संदेश घेऊन आला आहे? तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आणि भाग्याचा विधाता सूर्य तुमची कोणती परीक्षा घेणार आहेत आणि शेवटी तुम्हाला कोणत्या मोठ्या विजयाचा आशीर्वाद मिळणार आहे? हे सर्व मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे, कारण याच्या शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याची ताकद ठेवतो. पण त्याआधी जर तुमची देवावर आणि स्वतःच्या कर्मावर श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण तुमची ही सकारात्मक ऊर्जाच तुम्हाला नशिबाची साथ मिळवून देणार आहे. मेष राशीच्या व्यक्ती म्हणजे ऊर्जेचा महासागर, पण कधीकधी हाच महासागर शांत वाटू लागतो आणि नेमकी हीच वेळ असते मोठ्या वादळापूर्वीच्या शांततेची. आजच्या ग्रहांची स्थिती पाहिली तर असं दिसतंय की तुमच्या राशीत एक विलक्षण बदल घडतोय. चंद्र आणि मंगळाची ही युती तुम्हाला आज मानसिकरित्या खूप खंबीर बनवणार आहे. सकाळी उठल्यापासूनच तुम्हाला एक वेगळाच उत्साह जाणवेल. पण सावधान, हा उत्साह कधीकधी अति आत्मविश्वासात बदलू शकतो, त्यामुळे आज कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या आयुष्यात सध्या जे काही अडथळे येत आहेत ते तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येत आहेत. आज तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होण्याचे योग दिसत आहेत. कदाचित तुम्ही विसरून गेलेला एखादा पैसा किंवा कोणाला तरी दिलेले उसने पैसे आज अचानक तुमच्या हातात येतील. पण हा पैसा खर्च करताना थोडा संयम ठेवा, कारण आज लक्ष्मी प्रसन्न आहे, पण ती टिकवून ठेवणं हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आजचा दिवस तुमच्यासाठी संधींची खाण ठरू शकतो. जे लोक नोकरी शोधत आहेत किंवा पदोन्नतीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी आज काहीतरी सकारात्मक बातमी कानावर पडू शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुमच्या कर्तृत्वाचं कौतुक होईल, पण त्याच वेळी तुमचे काही गुप्त शत्रू तुमच्या विरोधात कट रचण्याची शक्यता आहे. घाबरू नका, कारण मेष राशीच्या व्यक्तींना कोणीही सहजासहजी हरवू शकत नाही. फक्त आज कोणावरही आंधळा विश्वास ठेवणं टाळा. विशेषतः ऑफिसमधील राजकारणापासून आज दूर राहिलेलेच बरे. तुमची मेहनत आणि तुमची प्रामाणिकता हीच तुमची ढाल असणार आहे. जर तुम्ही व्यापार करत असाल तर आज एखादी मोठी डील फायनल होऊ शकते, पण कराराच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी ते नीट वाचून घ्या. आजचा दिवस नवीन स्टार्टअप किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा अतिशय शुभ आहे. फक्त आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊनच कामाला सुरुवात करा. आयुष्यात पैसा येतो आणि जातो, पण नाती ही कायमस्वरूपी असतात. आज तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंदाचे वारे वाहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून घरात जे तणावाचे वातावरण होते ते आज निवळताना दिसेल. जोडीदारासोबतचे तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. कदाचित आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एखादं सरप्राईज गिफ्ट किंवा एखादी चांगली बातमी मिळू शकते. मुलांच्या प्रगतीमुळे आज तुम्हाला अभिमान वाटेल. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, घराबाहेर कितीही मोठे असाल तरी घरात मात्र तुम्ही एक प्रेमळ सदस्य आहात. त्यामुळे आपला अहंकार घराच्या उंबरठ्यावरच सोडून आत या. आज भावा-बहिणींशी असलेले मतभेद दूर करण्याची सुवर्ण संधी आहे. एक छोटासा फोन कॉल किंवा एक छोटीशी भेट तुमचं बिघडलेलं नातं पुन्हा सावरू शकते. प्रेमात असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस एखाद्या स्वप्नासारखा असेल. तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस निवडू शकता. आता आपण एका अशा विषयाकडे वळूया ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो,
ते म्हणजे तुमचं आरोग्य. मेष राशीच्या व्यक्ती धावपळीच्या नादात स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला विसरतात. आज तुम्हाला पोटाशी संबंधित काही तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे बाहेरचं अन्न खाणं आज टाळा. विशेषतः तेलकट आणि तिखट पदार्थांपासून दूर राहा. तुम्हाला आज थोडा मानसिक ताण जाणवू शकतो, पण हा ताण कामाचा नसून विचारांचा असेल. खूप जास्त विचार करणं थांबवा आणि वर्तमानात जगायला शिका. थोडा वेळ योगाभ्यास किंवा ध्यानधारणा केल्यास तुम्हाला नक्कीच शांत वाटेल. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं म्हणजे तुमच्या भविष्याची गुंतवणूक करणं आहे, हे विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओच्या या टप्प्यावर तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की ग्रहमान कितीही अनुकूल असले तरी तुमची मेहनत आणि तुमची श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याशी कुठेतरी जोडला जात आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून भविष्यातील असेच मार्गदर्शक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तुमची एक कॉमेंट आम्हाला अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा देते, त्यामुळे तुमचा अनुभव नक्की शेअर करा. आता वळूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे आजचा विशेष उपाय. आज रविवार आहे आणि सूर्यदेवांची उपासना करणं तुमच्यासाठी भाग्योदयाचं कारण ठरू शकतं. आज सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे लाल फुलं आणि अक्षता टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. अर्घ्य देताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जाप करा. याशिवाय आज गाईला गूळ आणि चपाती खाऊ घातल्यास तुमच्या कुंडलीतील मंगळ दोष शांत होतो आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. हा उपाय पूर्ण श्रद्धेने करून पहा. तुम्हाला स्वतःला सकारात्मक बदल जाणवेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा असेल. जर तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आज तुम्हाला एखादा कठीण विषय सहज समजेल. मात्र सोशल मीडिया आणि मोबाईलपासून आज थोडे दूर राहा, कारण ते तुमच्या यशाच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे ठरू शकतात. तुमची जिद्द आणि चिकाटी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचवेल. केवळ स्वप्न पाहू नका, तर ती पूर्ण करण्यासाठी कृती करा. आजचा दिवस तुमच्यासाठी यशाची पहिली पायरी ठरू शकतो. आर्थिक नियोजनाच्या बाबतीत आज थोडं सावध राहण्याची गरज आहे. अचानक खर्च उद्भवू शकतात, त्यामुळे अनावश्यक खरेदी टाळा. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर आज घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमच्याकडे येणारा पैसा हा तुमच्या कष्टाचा आहे, त्यामुळे त्याचा वापर योग्य ठिकाणीच करा. आज कोणालाही मोठ्या रकमेचं कर्ज देऊ नका, कारण ते पैसे परत मिळण्यास अडचणी येऊ शकतात. पैशांच्या बाबतीत स्पष्टता ठेवणं हेच आजच्या दिवसाचं सूत्र असावं. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत, पण लक्षात ठेवा, ईश्वर नेहमी तुमच्या पाठीशी आहे. आज तुमच्या आयुष्यात एक असा क्षण येईल जेव्हा तुम्हाला जाणीव होईल की तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. निराश होऊ नका, कारण काळ बदलत असतो आणि आता तुमचा काळ सुरू झाला आहे. मेष राशीच्या व्यक्तींमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. आज ती क्षमता दाखवण्याची संधी तुम्हाला मिळेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. आजची संध्याकाळ तुमच्यासाठी खूप निवांत असेल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला रिचार्ज करेल. भविष्यातील योजनांवर आज तुम्ही विचार करू शकता. तुमच्या मनातील शंका आणि भीती दूर करून आत्मविश्वासाने पुढे जा. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला सांगा की मी समर्थ आहे आणि मी माझं नशीब स्वतः घडवणार आहे. ही सकारात्मकता तुम्हाला उद्याच्या दिवसासाठी सज्ज करेल. शेवटी मेष राशीच्या माझ्या मित्रांनो, आजचा हा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा, समृद्धीचा आणि समाधानाचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लक्षात ठेवा, तुम्ही खास आहात आणि तुमच्यामध्ये अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, कारण चांगलं ज्ञान वाटल्याने पुण्य वाढतं. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.